नमस्कार. हर हर महादेव. आपण आज महादेव गणसाधना ऐकणार आहोत. महादेव हे देवाधिदेव, पर्वतावरती विराजमान, अनेको शक्ती, सिद्धी, अगदी परमात्मा, देवाधिदेव इंद्रादीही त्यांना नतमस्तक होतात. आदी सर्व देव त्यांना पूजित करतात. त्याचे कारण म्हणजे महादेवांची गणशक्ती. प्रत्येक देवी देवताला गणशक्तीही असते. श्रीहरी विष्णूंना नारायणी सेना आहे, तर महादेवांना गण शक्ती आहे. तसेच ब्रह्मदेवांनाही इतर प्रजापती शक्ती आहेत, ब्राह्मणी शक्ती आहेत, मंत्र वेद आदी सर्व त्यांच्याकडे विराजमान असतात. तसेच आपण महादेवांची गणशक्तीही करू शकतो. नंदीगण, गणपतीचे गण, हे सर्व गण हे महादेवांचे गण यात येतात. तर आपण महादेवांची एक गणसाधना करू शकतोय. महाशिवरात्रीत आपण महादेवांचा एखादा गण सिद्ध केला तर तो आपली मदत करतो. तर साधनेचे विधान असे आहे की महादेवांना पंचामृताने स्नान घालावे. दूध, तूप, दही, साखर आदी वगैरे पंचगव्य यांनी स्नान घालावे. दुधाने दह्याने स्नान घालून यथोवत पूजा त्यांची करावी. सुपारी, नारळ, पानफूल अर्पण करावे. त्याचबरोबर संकल्प घेऊन महादेवांना प्रार्थना करावी की हे महादेवा, मला आपली गणशक्ती एक सोबत म्हणून असू द्या. मग अशीच साधना करून महाशिवरात्रीची ही साधना केली जाते. तसेच हा गण सिद्ध होण्यासाठी 3 ते 4 तास लागतात. महादेवांचा मंत्र जपून गण सिद्ध करून घेतला जातो. हा गण साधना झाल्यानंतर काही दिवसात ओरा चक्रामध्ये विराजमान होतो. आपल्याला हा गण स्वप्नांमार्फत संकेत देतो अथवा तंत्रकाट करण्यासाठी आपल्याला सहाय्यभूत होतात. तसेच कुठलेही धनधान्याची द्वारे कुठे आहेत हेही ते सांगतात. महादेव गणशक्ती हे एकदा सिद्ध झाले की व्यक्तीला कायम साथ देतात. काही मंत्रांच्या स्मरणार्थ ते हजर होतात आणि आपली सहायता करतात. तर महादेवांची ही गणशक्तींची साधना महाशिवरात्रीच्या दिवशी शुभ मुहूर्तावर केली जाते. विशिष्ट मंत्रांनी त्यांना सिद्ध केले जाते. काही सामान्य साधक ओम नमः शिवाय नमः या मंत्रानेही सिद्ध करू शकतात. महादेवांच्या आशीर्वादाने त्यांना एक गणशक्ती प्राप्त होते. महादेवांचा साधक गणशक्तीने बऱ्याच काही लोकांच्या अडचणी दूर करू शकतात. इतरांच्या आतील तंत्र ओळखू शकतात. त्यावर उपाय करू शकतात. उतारेही केला जातात. भस्मांनी त्यावर उपाय केले जातात. म्हणून गणशक्ती ही सर्व कार्य आपल्याला मदत करते. महादेवांची ही गणशक्ती शिवरात्रीला सिद्ध करून ठेवली की आपल्याला ती सर्व पूर्णतः साथच देते. ही साधना पूर्ण झाल्यानंतर एक हवन करावा व संकल्प सोडून संपूर्णतः उद्यापन करावे आणि आपण सुखी जीवनासाठी गणशक्ती ही सोबत ठेवून इतरांचेही कार्य जनकल्याण करू शकतोय. ह्या गणशक्तीचा
जगत कल्याण हेतू उपयोग करावा. आणि त्याचबरोबर ही गणशक्ती व्यक्तीने वाईट मार्गाला लावू नये. अन्यथा महादेवही कोपित होतात. त्यांची गणशक्ती अत्यंत तीक्ष्ण असते. साधकालाही धर्ममार्गावरती वेळोवेळी मदत करते. अगदी मृत्यूही टाळून नेण्याची क्षमता ह्या गणसिद्धीमध्ये असते. म्हणून महाशिवरात्रीच्या शुभमुहूर्तावरती गणसिद्धी करून ठेवलेली अधिक चांगली असते. नमस्कार.